हॅलो नमस्कार, मी रेणुका सपकाळ. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आषाढी एकादशी निमित्त माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. तर बघा, आज साबुदाणा खिचडी करायची आहे. त्यासाठी मी 6 किलो साबुदाणा आणि 4 किलो बटाटे, 2 किलो शेंगदाणे आणलेले होते. तर बघा, साबुदाणा करायला सुरुवात झाली आहे. तर मी हिरव्या मिरच्या टाकल्या, तेलामध्ये परतून घेतल्या आणि साबुदाणा टाकला. मग उकडलेले बटाटे टाकले, त्यावर मीठ टाकून चांगलं परतून घेत आहे. ते बघा मीठ. तर पातेलं मोठं असून सुद्धा हलवायला जमत नव्हते, त्याच्यामुळे मी 3 वेळा केला आहे साबुदाणा थोडा थोडा. तर बघा, पहिल्या वेळेस जो टाकला होता मी तो थोडा जास्त झाला होता, त्याच्यामुळे तो व्यवस्थित हलवता येत नव्हता. तर मग कसा तरी हा साबुदाणा तयार केला आणि बघा शेंगदाण्याचा कूट टाकला. नंतर परतून घेत आहे. तर बघा, असं झालेला आहे साबुदाणा. हा साबुदाणा काढून घेऊ आणि परत मग दुसरा साबुदाणा तयार करायला घेतलं. परत हे बघा, यामध्ये थोडं मी लाल तिखट पण टाकलेलं आहे. तर बघा, थोडासा टाकला, त्याच्यामुळे व्यवस्थित परतता येत आहे. हा दुसऱ्या वेळेस टाकलेला साबुदाणा खूप छान परतून घेता आला मला, कारण थोडा थोडा टाकला, त्याच्यामुळे व्यवस्थित परतण्यात आला. आणि तुम्ही बघू शकता कसा मोकळा मोकळा झालेला आहे. बघा, वाफ आली आहे. शेंगदाण्याचा कूट टाकायचं, नंतर आणखीन छान होतं. बघा, ताटात टाकत आहे, तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे. अगोदरचा साबुदाणा बघा आणि हा बघा. तर माझ्याकडे मोठा सराटा नव्हता, लोखंडी. तर झाऱ्यानेच मी परतून घेतला हा साबुदाणा. आणि चैतन्याने देवपूजा केली. मग त्याला म्हटलं लगेच नैवेद्य दाखव. तर त्याने बघा नैवेद्य दाखवण्यासाठी पाट घेतला आणि चौकोन तयार केला आहे पाटावर. मग हा आला फराळ आणि नैवेद्य देवांना दाखवला. पाणी फिरवत आहे. साबुदाणा, चिवडा आणि दही, गोड दही. आता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे साबुदाणा घेऊन. तर बघा, एवढा मोठा डब्बा भरून साबुदाणा झाला. आणि आता आम्ही थर्ड फ्लोअरला राहतो, त्याच्यामुळे आता डब्बा घेऊन खाली उतरायचं. खाली उतरून मग स्कूटीवर बघा एवढ्या पायऱ्या उतरून. खरं तर फ्लॅटमध्ये ओझं घेऊन चढायला खूप जड जाते, पण उतरायचं होतं त्यामुळे लवकर आता आले डब्बा घेऊन. आणि बघा, स्कूटीवर घेऊन जाणार आहे आता आम्ही डब्बा. तर आलो आहे मंदिरात आणि मंदिराची जी कमान होती तिथेच मी गाडी थांबवली आणि तिथेच साबुदाणा वाटायला सुरुवात केली, कारण आतमध्ये गाडी जाऊ देत नव्हती, कारण गर्दी खूप होती. आणि जसं मी साबुदाणा वाटायला घेतला तसं बघा किती गर्दी झाली. मला डब्यातून साबुदाणा घ्यायला सुद्धा जागा राहत नव्हती, एवढं लोकांनी हात पुढे करून साबुदाणा घेतला. तर बघू शकता तुम्ही गर्दी. बघा, मला तर काही सुधरत नव्हतं. म्हटलं मला जागा तर थोडीशी डब्यात चमचा आणि साबुदाणा घ्यायला, मी वाटू तरी कशी म्हटलं. बघा, तुम्ही बघू शकता गर्दी. आज तर गर्दी आहेच, पण दर महिन्याच्या एकादशीला सुद्धा अशी गर्दी असतेच पैठणला. तर साबुदाणा वाटत आहे मी.
साबुदाणा वाटून झाला आहे. पूर्ण डब्बा साबुदाणा झाला आहे आणि परत लोक येऊन बघून स्वतः गेले साबुदाणा आहे की नाही. खरं तर साबुदाणा संपला माझ्याकडला आणि लोकांनी विचारलं तर मलाच वाईट वाटलं की आता आपला साबुदाणा संपला आहे डब्यातला. तर एक घास मी सर्वांना दिला. नंतरला परत डब्यात होता तेवढा आणि परत समर्थ पण मागायला लागला होता आई गं मला ते खायला म्हणून. तर त्याला म्हटलं तू घरी खा. आणि हे बघा हे खंडोबाचं मंदिर आहे. तर हे बघा छोटंसं मंदिर आहे खंडोबाचं. हे नाथ महाराजांच्या मंदिराकडे जाण्याच्या कमानी ही जवळ आहे बाहेर. तर बघू शकता गर्दी बघा खूप गर्दी आहे आज पैठणला. जशी पंढरपूरला गर्दी असते तशीच आज पैठणला गर्दी आहे. बघू शकता तुम्ही गर्दी. आषाढी एकादशी निमित्त तर आहेच, पण दर महिन्याच्या वारीला सुद्धा एवढी गर्दी असतेच. तर बघा ट्रॉफिक खूप आहे. कधीही एवढी ट्रॉफिक नसते पण आज तर बघा कशी तरी गर्दी घेऊन आम्ही निघालो. तुम्ही बघू शकता बघा. आणि इथे बघा इथे एवढी ट्रॉफिक होती की मला स्कूटीवरून पाय खाली टेकत स्कूटी ही चालवा लागली इथे ट्रॉफिकमध्ये, जेणेकरून स्पीडमध्ये गाडी जाऊन आणि समोरच्याला धक्का लागू नये म्हणून. तर ज्या रस्त्याने आम्हाला वळायचं होतं त्या रस्त्याने तर आम्ही जाऊ शकलो नाही. मग समोरच्या रस्त्याने गाडी घेतली आणि शमी गणपतीचे मंदिर होते तर थांबून आणि तिथं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं. तर बघा किती छान गणपती बाप्पा आहे. शमी गणपती आहे हा. शमी गणपती म्हणजे याचं कारण असं आहे की या मंदिराच्या मागे एक मोठं शमीचं झाड आहे म्हणून हा शमी गणपती असे नाव तिथे पडलेले आहे. बघू शकता छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे. स्वच्छता पण आहे. आणि थोडा वेळ आम्ही इथे बसलो आणि बसून खूप छान वाटत होतं, थंडगार वाटत होतं. मग आम्ही घरी गेलो आणि समर्थ म्हटलं आई फुगडी खेळू. तर मग आम्ही फुगडी खेळली आणि त्याने माझा नमस्कार केला. फुगडी खेळल्यानंतर समोरच्यांचे दर्शन घ्यायचे असते तर त्याने नमस्कार केला. आणि इथेच माझा आजचा व्हिडिओ संपत आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.